नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गवार आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, एक मोठा कांदा चिरून घेतलाय, तो छान तेलात परतून घेतला। यामध्ये मी ओल्या नारळाचे थोडेसे काप टाकून घेतले, ते पण छान परतले। अद्रक लसूण थोडासा घालून घेतलाय। यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घेतलाय, तो पण यात छान परतून घेतलाय। थोडंसं मीठ घालून घेतलंय, थोडी कोथिंबीर घातली, ती पण यात आपण परतून घ्यायची। आपला मसाला आता परतून झालाय। हा मसाला मी एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलाय। नंतर आपण तो मिक्सरला बारीक करायचा आहे। त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घालून बटाटा आणि गवार परतून घेतले। थोडंसं मीठ घालून घेतलंय, थोडीशी हळद घालून घेणार आणि हे छान परतून तोपर्यंत याच्यावर झाकण ठेवणार। झाकण ठेवून मी तोपर्यंत मसाला बारीक करून घेते। 10 मिनिटं झालेत। बटाटा आणि गवार मस्त मऊ शिजले, तुम्ही बघू शकता इथे। यामध्ये मी हे पावडर मसाले घालून घेते। त्यात थोडंसं पाणी टाकू, कारण पावडर मसाले जळू नये म्हणून। ते पण छान तेलात परतून घ्यायचे। पावडर मसाले आपले छान परतून झालेत। आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला तो घालून घेऊया। मसाला एकजीव होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे त्याला। छान परतून झालाय आता हा मसाला आपला। आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी घालायचे, कारण त्याने भाजीला चव छान येते। तोपर्यंत याच्यावर झाकण ठेवले आणि पाणी गरम करून घेतलेलं तेल सुटले, तुम्ही बघू शकता। म्हणजे आपले मसाले छान भाजले गेलेत। यात पाणी घातले आता छान मिक्स त्याला। आता एक उकळी येऊ देऊ आपण। उकळी आली, 5 मिनिटं झाकण ठेवून घेते। त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण। आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली। तुम्ही भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। धन्यवाद।